शहरातील काही नागरिक आपल्या घरात गायी पाळतात, परंतु त्यांच्याकडे गोठ्याची व्यवस्था नसते। असे गोपालक जनावरांना चारा पाणी घालण्याऐवजी शहरातील मार्केट परिसरात जनावरे मोकाट सोडून देतात। त्यामुळे शहरात वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत आहे। यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे शहर प्रमुख उत्तर विधानसभेचे प्रमुख महेश धाराशिवकर यांनी दिली। सगळीकडे मोकाट जनावरांनी धुमाकूळ घातलेला आहे। असं म्हणायला खेद वाटतो की सोलापूर म्हणजे एक गोशाळा झाली की काय असं वाटायला लागलं आहे। परंतु या सगळ्याचा खूप असा व्हायला लागला प्रॉब्लेम की लोकांना येता जाता त्या जनावरांनी धडक दिल्यामुळे अपघात व्हायला लागलेत। काही लोकांचे हातपाय मोडलेत, काही लोक जखमी झालेत। त्याबरोबरच मार्केटमध्ये ज्या महिला भाजी विकायला बसतात त्यांची भाजी देखील ती जनावरं खातात व त्यांचं नुकसान होतं। आणि या सर्व प्रकाराकडे महापालिका डोळे झाकून बसलेली असल्या कारणानं आज शिवसेनेनं या ठिकाणी आयुक्त मच्छिंद्र घोलप यांना निवेदन दिलेलं आहे की या मोकाट जनावरांचा बंदोबस्त जर झाला नाही तर आम्ही संबंधित विभागामध्ये शेण आणून टाकल्याशिवाय राहणार नाही। व या सर्व मागचं गणित जे आहे ते आर्थिक असल्यानं ते लोक जवळपास रोज 10 ते 15 हजार घेऊन त्या लोकांची पकडलेली जनावरं गुपचूप कुठेतरी जिथं निर्जन जागा असते त्या ठिकाणी सोडून देतात आणि त्यामुळे नागरिकांना त्रास होतो। परंतु शिवसेना या प्रकरणावर आवाज उठवल्याशिवाय कदापि गप्प बसणार नाही। दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीने सोमवारी पालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांना भेटून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशा मागणीचे निवेदन देण्यात आले। यावेळी सोलापूर जिल्ह्याचे उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण, रमेश पुकाळे, संदीप बेळमकर आदी उपस्थित होते।